गगनबावडा तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्यानं शाहू महाराज छत्रपती यांच्या विजयापर्यंत कोल्हापुरातच तंबू ठोकून राहण्याचा संकल्प केलाय। आज शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्तानं तो या तंबूसह उपस्थित होता। आमचे प्रतिनिधी इक्बाल रेटरेकर यांनी या तरुण शेतकऱ्याशी त्यांच्या संकल्पाबद्दल चर्चा केली। आपल्या नेत्याच्यावर असलेलं प्रेम आणि आदर हे कार्यकर्ते अनेक प्रकारे व्यक्त करत असतात। असाच एक कार्यकर्ते आपल्यासोबत आहे। गगनबावडा तालुक्यातील जे किरवे गावातले शेतकरी रणजित पाटील माझ्यासोबत आहेत आणि ज्यावेळी शाहू महाराज छत्रपती आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील त्यावेळी मी तंबू घेऊनच या ठिकाणी शाहू महाराजांच्या या प्रचारासाठी येणार आहे आणि जोपर्यंत शाहू महाराज छत्रपती विजयी होत नाहीत तोपर्यंत माझा तंबू मी इथून हटवणार नाही असा एक संकल्प रणजित पाटील या शेतकऱ्यांनी केलेला आहे। गगनबावडा तालुक्यातील किरवे या गावचे ते रणजित पाटील आहेत। एकूण काय भावना आहे त्यांच्या आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल तुम्ही? तंबू घेऊनच तुम्ही या ठिकाणी आलेला आहे। आता मी आदरणीय संभाजीराजे आणि आदरणीय आमचे नेते बंटी पाटील साहेब यांना एक वचन दिलं होतं की ज्या दिवशी तुम्ही शाहू महाराजांचा फॉर्म भराल त्या दिवशीपासून पूर्ण मतदानापर्यंत हे शाहू महाराजांच्या प्रचाराचं काम आपण करणार आहे। आणि या तंबूतनं ज्यांनी शाहू महाराजांच्यावर टीका टिप्पणी करायला चालू केली आहे त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न आहे की तुमच्याकडे कार्यकर्ते असतील की नेत्याच्या पैशावर दारू मटण खाऊन प्रचार करणारे कार्यकर्ते असतील, पण स्वतःच्या पैशानं स्वतःच्या नेत्यासाठी काम करणारे कार्यकर्ते बंटी पाटलांच्याकडे आहेत। म्हणून आमचे शाहू महाराज कमीत कमी 1 लाखाच्या लीडनं निवडून येणार हे सांगायचा हा प्रयत्न आहे। कशा प्रकारे तुम्ही तंबू घेऊन इथं आलेलाच आहेत आता आणि शाहू महाराज विजयी झाल्याशिवाय तुम्ही आता तुमच्या गावी जाणार नाही, एकूण कसं नियोजन असेल तुमचं? इथून आपण शाहू महाराज आणि आदरणीय आमचे नेते बंटी पाटील साहेब यांच्या परवानगीनं आजपासून ते पूर्ण मतदानापर्यंत शाहू महाराजांच्या बरोबर त्यांच्या सभा असतील किंवा बाकीचा प्रचार दौरा असेल या दौऱ्यात आपण सहभागी असणार। जिथं जिथं आपल्याला त्यांचं प्रचार करायची ह्याची किंवा बोलायची संधी मिळेल तिथं आपल्या विचारातून आपण त्यांचा प्रचार करू। नाहीतर ज्या पद्धतीनं महाराज संभाजीराजे आणि आमचे नेते बंटी साहेब ज्या पद्धतीनं आम्हाला सूचना देतील त्या पद्धतीनं आम्ही सर्वतोपरी प्रयत्न शाहू महाराजांसाठी करू। आज एक तरुण शेतकरी म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं, तर शाहू महाराज छत्रपतीच विजयी व्हावेत असं का वाटते? ही का भावना आहे तुमची? असं वाटते त्याचं कारण आहे म्हणजे मला वाटते देशातला एकमेव नेता आहे की आता खासदारकीला जे आमचे शाहू महाराज उभारलेत तर शाहू महाराजांनी एक वक्तव्य केले 2-3 दिवसापूर्वी की शेतकऱ्यापेक्षा मोठा देशभक्त कोण नाही। मग ही भावना ज्याच्या मनात आहे त्या माणसासाठी जर शेतकऱ्यांना काम करायचं नाही तर मग कुणासाठी करायचं? जे आज इकडनं तिकडे उड्या मारते त्यांच्यासाठी करायचं? ज्यांना स्वतःचा विचार नाही, ज्यांना स्वतःचं अस्तित्व आज राखता येणं झाले त्यांच्यासाठी काम करायचं? जो माणूस आमच्यासाठी लढतोय त्याच्यासाठी 100% या कोल्हापूर जिल्ह्याचा शेतकरी 100% काम करेल। एकूणच शेतकऱ्यांचा आवाज, गोरगरिबांचा आवाज लोकसभेत जावावा, दिल्लीत पोचावा असं वाटतं। या हेतूनच तुम्ही या ठिकाणी आता प्रचाराचा तंबू इथं आणलेला आहे। आम्हाला खात्री आहे की शाहू महाराज निवडून आल्यानंतर आमच्या शेतकऱ्याचा प्रत्येक गोरगरीब जनतेचा प्रत्येक गोरगरीब शेतकऱ्याचा आवाज हा लोकसभेत पोहोचणार आहे। त्यामुळे हे पाऊल उचललेलं आहे आणि ज्यांना यातनं जे काय उत्तर आम्हाला द्यायचं होतं ते त्यांना यातनं मिळालं असेल। तर हे होते तर रणजित पाटील गगनबावड्याहून ही सर्व शेतकरी आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की त्यांनी हा तंबू आणलेला आहे आणि शाहू महाराज आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून त्यांनी या ठिकाणी आता ते तंबू घेऊन इथे राहणार आहेत आणि जवळपास शाहू महाराज जोपर्यंत निवडून येत नाहीत तोपर्यंत ते रणजित पाटील या ठिकाणी थांबणार आहेत। आपला प्रचाराचा तंबू याच ठिकाणी असेल असा एक निर्धार त्यांनी केलेला आहे। एस न्यूजसाठी कॅमेरामन सर्वेश उरुणकरसह इक्बाल रेटरेकर।